डेडिकेटेड टू माउंटनियर्स हू लॉस्ट देअर लाईव्स. आणि हे वेगवेगळ्या जे काय मोठे ट्रेकिंग फेडरेशन्स आहेत, ट्रेकिंगच्या संस्था आहेत इंटरनॅशनल, त्यांचे फ्लॅग दिसत आहेत. अगदी जिवंत वाटतात ना पुतळे. असं वाटतं आता माझ्या ओरडेल तो, अरे व्हिडिओ शूटिंग करतोयस, लाऊड नाही इकडे. मित्रांनो, हे समीर आणि राजन आहेत. यांनी या ठिकाणी हॉटेल इमॉर्टल याच्यामध्ये मी थांबलो होतो 2 दिवस, आणि यांनी मला खूपच राहण्यासाठी, सहकार्यासाठी आणि गायडन्ससाठी खूप काही मदत केली. आणि मी या ठिकाणी काठमांडूत आलो होतो, खूप थकून आलो होतो, पण ह्यांनी ज्या प्रकारे मला आवभगत केली, स्वागत केलं म्हणू शकता, आणि ज्या काही हसऱ्या एका स्माइलिंग चेहऱ्याने माझं स्वागत केलं, त्यामुळे माझं निम्म थकवा आहे तो निघून गेला. अशा रीतीने आपण आता पोखराला कटा पायबाय करतोय, आणि आपण जात आहोत आता परत आपल्या देशामध्ये, भारताकडे. आता जवळपास 10-10:30 वाजलेले, अजूनही एवढं काही हे मार्केट ऍक्टिव्ह झालं नाहीये. ते जे कोण फॉरेनर्स वगैरे आहे ते नॉर्मली ट्रेकिंगसाठी येतात या ठिकाणी. आसपास बरेच सारे ट्रेक्स आहेत तिथे. तर मग त्यांचं अगदी 10 ते 15 दिवसाचं पॅकेज जर असतं, तर बऱ्याचशा ट्रेकिंग कंपन्या इथे आहेत, त्याच्या माध्यमातून ते ट्रेकिंग करतायत. पोखरावरून माघारी परतताना त्याच वाटेवर इंटरनॅशनल माउंटन म्युझियम आहे असं मला कळालंय, आणि त्यामुळं आता मी माझा मोर्चा तिकडे वळवतोय. International Mountain Museum, right? Okay, it is showing Google showing this way. Yeah. Nice. This way. Okay, thanks. This is part of the
अशा रीतीने आपण आता म्युझियम मध्ये प्रवेश करत आहोत. तिकीट काउंटर कडे जाऊयात. मी बाईक इकडेच पार्क केली आहे माझी. तिकीट काउंटर वरती तिकीट पाहूया किती आहे. हे तिकीट आहे नेपाळ. सकाळी 8:30 ओपन होतं ते 5:30 संपतं. आणि हे 7 कंट्री म्हणजे इंडियासाठी हे रेट आहे नेपाळी 350 रुपये. जवळपास आपले 200 रुपये आहेत बरोबर. पण जाऊयात आता. इथे छान फुले आहेत. पार्क अशोका नाव आहे फुलांचं. अगदी मखमलीच्या फुलासारखे आहेत आणि प्रॉपर माझा आवडता कलर आहे लाईट व्हायलेट. सर्व त्याच प्रकारचे फुले आहेत. यांनी पर्टिक्युलर सेक्शन केलेत 552, 553 वगैरे वगैरे. अरे वा, फुलपाखरं पण आहेत. बघूया फुलपाखरा कवर होतात का बघूया आता. याच्यामध्ये नाही, पळून गेली. निवांत बसण्यासाठी पण दिसतंय आता बनवलंय. चला आता पुढे जाऊयात आपण. खूपच शांत परिसर आहे. छानच आहे. अरे वा, इकडे पण आहेत फुलेत. आपल्याकडे पण सेम अशा प्रकारचे फुलं असतात. तर नाव मी विसरलो. जास्वंदाचा ते प्रकार वाटतोय. हा चला. या ठिकाणी म्युझियम बनवण्यासाठी ज्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे, सहयोग दिला आहे, 3 लोकांचे पुतळे आहेत या ठिकाणी. या ठिकाणी वनस्पती उद्यान आहे. हे नेपाळमध्ये बरेचसे जे काही माउंटनेअर्स आहेत तर त्याच्यामध्ये बरेच लोक सर्वच काही जिवंत परत येत नाहीत. तर जे काही मृत्यू झालेत तर त्यांच्यासाठी एक मेमोरियल आहे dedicated to mountaineers who lost their lives. पण थोडी प्रार्थना करूयात, त्यांच्या आत्म्याला शांती लाभू देत. आता पुढे जाऊयात आपण. वा, सुंदर फुले. आता फुलपाखरं काही मिस होणार नाही. फुलपाखरं दिसतंय. आणि कुठं आहे? इथे पण फुलपाखरं आहे. छान प्रकारे फुले आहेत रंगीबेरंगी. एकंदरीत छानच हिरवळ आहे या परिसरामध्ये. मुख्य म्हणजे या ठिकाणी खूप शांतता आहे. आपण जर पोखरा मार्केट एरियापासून जरा दूरच आहोत आणि थोडा प्रॉपर बघाल तुम्ही रेसिडेन्शियल एरिया आहे हा. 2 ते 3 मजल्याचे बंगले वगैरे आहेत. आणि वरती तुम्ही बघत असाल तर दिसत असेल. अरे वा, ढगांनी छान माउंटन्स जे काय आहेत ते आच्छादले आहेत. हे स्तूपा आहेत. राईटला एक आणि लेफ्टला एक टॉपला आहे. आणि हे आहे माउंटन अगदी ढगांनी व्यापलेलं आहे. चला आपण आता आपला प्रवास चालू ठेवूयात. प्रवास थांबता नाही. आपण आता पोहोचलो आहोत इंटरनॅशनल माउंटेन म्युझियम जवळ.
या ठिकाणी एका याकचं मूर्ती आहे. आणि वेगवेगळ्या जे काही मोठे ट्रेकिंग फेडरेशन्स आहेत, ट्रेकिंगच्या संस्था आहेत इंटरनॅशनल, त्यांचे फ्लॅग दिसत आहेत. इंटरनॅशनल माउंटन म्युझियम या ठिकाणी. अरे वा, सुंदरच. आणि हा एक साऊथ ईस्ट एशियामध्ये फेमस आहे बहुतेक, काई फिश म्हणतात. जपानमध्ये पण खूप फेमस आहेत ह्या फिश. बऱ्याचशा हॉटेल्समध्ये पण आपण बघितलं असतील या फिश. त्यांना वाटतंय की मी त्यांना खायला काहीतरी घेऊन आलो आहोत. तसं नाहीये बाबांनो, तुम्ही स्वतः शिका, स्वतः करा आणि खा. आहोत वरती. तर यांनी आता मला सांगितलं की या ठिकाणी फोटो अलाउड आहेत पण शूटिंग अलाउड नाही आहे. तर त्यामुळे आपण आता फक्त फोटोज काढू आणि त्याद्वारे मी तुम्हाला माहिती देतो. पोखरामध्ये याच्या अगोदर होतो आपण काठमांडूला. इथे आपण आलो जनकपूर मधून. इथे कुठं तरी सुंदर. ट्रेडिशनल भांडी आहेत ही. जास्त करून तांब्याची आणि पितळाची भांडी आहेत ही सगळी. त्यांचे रोजच्या वापराचे कपडे वगैरे आहेत. जास्त करून तांब्याचे पितळाचे आहेत. सगळी आहे. अगदी जिवंत वाटत ना पुतळे. असं वाटतं आता माझ्या ओरडेल तो, अरे व्हिडिओ शूटिंग करतोयस, अलाउड नाही इकडे. सुंदर. मध्ये जे काय डिझास्टर झालं 2015 साली, त्याचे दृश्य आहेत. लँडस्लाइड पण झालेले आहेत त्यांनी दाखवलं याच्यामध्ये. तसंच एक पाटण एरियामध्ये जे काही अर्थक्वेक झालं त्याच्यामुळे जे काही नुकसान झालंय त्यांचं ते दाखवलं त्यांनी. अरे काय झालं तर आमच्या ब्लॉगचं कसं काय झालं हे.
ठिकाणी सर्व काही माहिती दिली आहे. अच्छा असून झोपायचं असतं. थोड्या वेळ मी घाबरलोच, खरोखर तर माणूस कोण झोपलाय का काय. कडे आहेत या.
यती एखादा खरोखर व्यक्ती आहे की भ्रामक कल्पना? ऑक्सिजनचे सिलेंडर ठेवले त्यांनी, वेगवेगळ्या वापरलेल्या गोष्टी आहेत. गॅस स्टोव आहेत सगळे. आता आपण जे समोर पाहत आहोत की जे काही माउंटेन ट्रेकर्स आहेत, तर त्यांच्याविषयी माहिती आहे, त्यांनी मिळवलेले अचिव्हमेंट, त्यांनी दिलेले योगदान ट्रेकिंग कम्युनिटीसाठी, त्यांनी वापरलेल्या वस्तू आणि प्रत्येक जो कोणी वेल नोन ट्रेकर्स आहेत, प्रसिद्ध ट्रेकर्स आहेत, तर त्यांच्यासाठी एक वेगळा सेक्शन बनवला आहे. त्यांनी वापरलेलं साहित्य आहे, त्यांचे जे काही न्यूजपेपरमध्ये जे काही त्यांच्या माहिती आलेली आहे, त्याचं योग्य प्रकारे जतन यांनी करून या ठिकाणी डिस्प्लेमध्ये ठेवलं आहे. त्याचा मला खूपच आनंद आहे. या सर्व माउंटेन ट्रेकर्सनी जे काही धाडस दाखवलं आहे, धैर्य दाखवलं आहे, तर या ठिकाणी त्यांच्या विषयी माहिती देऊन हे चांगल्या प्रकारे त्यांचं योगदान आहे त्याची योग्य कदर केली आहे असं मी म्हणेल.
मित्रांनो, आता आपण परतीचा प्रवास करत आहोत. आता नुकतंच मी आता इंटरनॅशनल ट्रेकिंग म्युझियम जे आहे ते मी पाहिलंय आणि आता नंतरचा आपला पडाव आहे तो लखनौमध्ये असण्याचा प्रयत्न करणार आहे मी. बघूया तो लखनौपर्यंत किंवा लखनौच्या अलीकडे जो काही आहे बाराबंकी वगैरे त्या ठिकाणी पोहोचता आला तर पाहूयात आजच्या दिवसामध्ये. रस्ता खूप छान वाटतोय. जवळपास एवढा ब्रॉड रस्ता आहे आणि समोर एवढं मस्त पैकी डोंगर आहे. जे हिरवे डोंगर आहे सगळे खूपच सुंदर दिसतंय. आता आपण थांबलो आहोत तर थोडं जेवणासाठी. एक छोटंसं रेस्टॉरंट आहे, घरगुती रेस्टॉरंट आहे. त्याच्या ठिकाणी आपण पुन्हा एकदा नेपाळी जे जेवण आहे, मील म्हणू शकतो, नेपाळी थाली म्हणू शकतो, ते नेपाळी थाली खाणार आहोत. ऑर्डर दिली आहे, वाट बघतोय, रेडी होतं आता ते. थोड्याच वेळात आपण ते चालू करूया. आपलं नेपाळी खाना आजचं रेडी आहे. शेवटचं आपलं नेपाळी जेवण आहे. त्यानंतर आता आपले इंडियन डिशेस खायला मिळतील. बघूयात तर कसं आहे. त्या दिवशी रात्री साधारण 8:30 वाजता मी सोनोली बॉर्डर क्रॉस केली आणि भारतामध्ये प्रवेश केला.